नमस्कार, मी ज्ञानदा कदम. तयारी 10वीची या एबीपी माझाच्या विद्यार्थी विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे स्वागत. यंदाच्या वर्षी 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसोबत थोडंसं एक्स्ट्रा टेन्शन आहे, ते बदललेल्या अभ्यासक्रमाचं. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मनातील सगळ्या शंका दूर करण्यासाठी एबीपी माझानं गेल्याच महिन्यात परीक्षा परिषद आयोजित केली होती. त्याला खरं तर प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि सर्व शाळांमधनंच अशा आशयाच्या कार्यक्रमाची मागणी होऊ लागली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाच्या जे विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातल्या 10वीच्या परीक्षेच्या संदर्भातल्या शंका दूर करण्यासाठी आम्ही आजपासून तयारी 10वीची या खास कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सगळ्याच विषयांचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर होणारी 10वीची पहिलीच परीक्षा आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नेमकं कसं असेल, तयारी कशी करायची, खरोखरच 9वीच्या पाठ्यपुस्तकातनं सुद्धा काही प्रश्न विचारले जाणार आहेत का, अशा अनेक प्रश्नांचं काहूर सध्या विद्यार्थ्यांसोबत पालकांच्याही मनात आहे. खरं तर परीक्षा अगदी जवळ आली आणि आता लास्ट मिनिट रिव्हिजन कशी करायची, अगदी फोकस्ड अभ्यास कसा करायचा याचं मार्गदर्शन मुलांना या कार्यक्रमातनं मिळणार आहे. आजचा आपला विषय आहे इंग्रजी. इंग्रजी संदर्भातले तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता, थेट तुमचे प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 66160219 66160219 आणि इंग्रजी संदर्भातल्या तुमच्या प्रत्येक शंकेला दूर करण्यासाठी आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी साहेबराव महाजन सर सध्या आपल्यासोबत आहेत. ते कल्याणच्या साईकृपा विद्यालयामध्ये इंग्रजी विषय शिकवतात आणि सोबतच इंग्रजी पाठ्यपुस्तक निर्मितीचे ते सदस्य सुद्धा आहेत. तर आपण त्यांच्याशी आज बोलूयात आणि इंग्रजीबद्दलच्या सगळ्या शंकांचं निरसन करूया. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. इंग्रजी विषयाची बेसिकली खरं तर मराठी माध्यमातल्या मुलांना थोडीशी भीती तर वाटतच असते. यावेळेला अभ्यासक्रमही बदललाय, तर नवीन काय काय आहे मुलांना यावेळेला? हा जो काय अभ्यासक्रम बदललेला आहे, या अभ्यासक्रमामध्ये काही गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत, नवीन केलेल्या आहेत आणि काही गोष्टी काही ॲक्टिव्हिटी मॉडिफाय केलेल्या आहेत. त्या नवीन ज्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये लँग्वेज स्टडी 20 मार्क्ससाठी आहे. नंतर समरी रायटिंग आहे. समरी रायटिंग नंतर लाईव्ह इंग्लिशचा एक पार्ट आहे. एक्सपान्शन ऑफ आयडियाज आहेत, ह्या इन्क्लूड केलेल्या पार्ट्स आहेत आणि मॉडिफाईड केलेल्या आहेत की ज्या मागच्या वर्षी पण होत्या, मागच्या सिलेबसमध्ये होत्या. त्याच्यामध्ये लेटर रायटिंग आहे, त्याचं फॉर्मॅट थोडं चेंज करण्यात आलेलं आहे. अच्छा, तो पार्ट जास्तच आहे. नंतर ट्रान्सलेशन आहे, त्याच्यामध्ये पुन्हा 3 पार्ट करण्यात आलेली आहेत, जे दोघंही बायलिंग्वल करण्यात आलेलं आहे. त्यानंतर डायलॉग रायटिंग जे होतं आधी पूर्ण स्वरूपात लिहावं लागायचं, आता मात्र त्याला त्यांनी ABC असे 3 पार्ट्स दिलेले आहेत. तर हे चेंजेस त्या ठिकाणी आहेत. म्हणजे लोअर लेवल इंग्रजी जे असतं, म्हणजे मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्याचं इंग्रजी, तर ते खूप उच्च दर्जाचं नसतं. पण मग आता जो अभ्यासक्रम बदललाय, तुम्ही या ज्या गोष्टी सांगितल्यात ते थोडंसं जड झाल्यासारखं वाटतंय. तर ते खरोखर तसं आहे का? म्हणजे विद्यार्थ्यांना टेन्शन आणणारं इंग्रजी आहे का हे? हा, तसं नाही आहे. जर या क्वेश्चन पेपर जे ॲक्टिव्हिटी शीट आहे याची जर रचना बघितली तर ती 40, 40 आणि 20 आहे. 40% म्हणजे जे विद्यार्थी अतिशय कमकुवत आहेत, बिलो ॲव्हरेज आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी 40 मार्क्स त्या ठिकाणी आहेत. ॲव्हरेज स्टुडंट्स जे आहेत त्यांच्यासाठी 40 मार्क्स आहेत आणि 20 मार्क्स जे आहेत ती चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी शार्प मुलांसाठी सुद्धा डिवाइड केले. त्यामुळे घाबरण्यासारखं असं नाही. मी तर असं म्हणेन की मुलाने सुरुवातीला अभ्यासही केला नसेल वर्षभर, तरी या क्वेश्चन पेपरचा व्यवस्थित जर अभ्यास केला तर 17 ते 19 मार्क त्याला इझिली मिळत आहेत. अच्छा, अशी रचना त्याच्यात आहे. म्हणजे आता तुम्ही 40-40-20 असं वर्गीकरण सांगितलं, तर ते वर्गीकरण कसं आहे? 40 मार्कांसाठी काय असणार आहे, पुढच्या 40 मार्कांसाठी काय, आणि त्या 20 मार्कांमध्ये काय असेल? नाही, म्हणजे प्रत्येक जे काही क्वेश्चन फॉर्मॅट आहे, प्रत्येक ऍक्टिव्हिटी जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये तसं डिवायडेशन केलेलं आहे. आता लँग्वेज स्टडी जर म्हटलं तर लँग्वेज स्टडी 20 मार्क्स आहेत, पण त्याच्यामध्ये 8 मार्क्स जे आहेत ते एकदम बिलो ॲव्हरेज स्टुडंटसाठी कॉपी द सेंटेन्स, म्हणजे त्याला पाहून पाहून लिहिता येतील अशी लहान छोटी एकदम सिंपल ऍक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत. त्या मुलांचा सुद्धा विचार केलेला आहे. तर त्या 8 मार्काच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या एकदम बिलो ॲव्हरेज स्टुडंटसाठी आहेत आणि नंतर 8 मार्काच्या त्या ॲव्हरेज स्टुडंटसाठी आणि 4 मार्काच्या ज्या आहेत त्या चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटी आहेत. अशा प्रकारचं याच्यामध्ये विभागणी केलेली आहे. आता जो जुना पेपर असायचा त्याच्यामध्ये म्हणजे एक फॉर्मॅट ठरलेला होता की A ग्रुप, B ग्रुप, C ग्रुप आणि D ग्रुप, एक सारखा ढोबळमानाने हा फॉर्मॅट असायचा. तर आता या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे नवीन अभ्यासक्रमानुसार? आता ही जी काही क्वेश्चन पेपर आहे याच्यामध्ये ABCD असे कुठलेही सेट्स राहणार नाही आहेत. सेक्शन्स आहेत केलेले त्याची वेगवेगळी. पहिला सेक्शन असणार आहे तो लँग्वेज स्टडीवरचा असणार आहे की जो खूपच मुलांना
मार्क्स मिळवून देतो आणि तो सुरुवातीलाच ठेवलाय की ज्याच्याने त्यांना कॉन्फिडन्स वाढेल. त्यानंतर पॅसेजेस त्या लँग्वेज स्टडीज मध्ये काय काय आहे? लँग्वेज स्टडीजमध्ये ज्या काय आहेत त्या 2 प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, ज्याच्यामध्ये होकॅब आहे आणि ग्रामर आहे. अच्छा. होकॅब आणि ग्रामरच्या सिंपल ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये आहेत की ज्याच्यातनं विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स प्राप्त होईल आणि मग तो पुढच्या जे काही पॅसेजेस आहेत लिटिल बिट चॅलेंजिंग आहेत त्याच्यासाठी तो तयार होईल. आणि अशी रचना त्याची आहे. पॅसेजेस नंतर पोएम्स आहेत, अच्छा, ते सेक्शन आहे. नंतर मग पुन्हा अनसीन पॅसेज आणि समरी रायटिंगचा एक सेक्शन दिलेला आहे. त्यानंतर तुमचं आपलं रायटिंग स्किल्स आहेत 20 मार्क्ससाठी. ह्या वर्षी नवीन ऍड झालेला पुन्हा जो काय आहे तो लाईव्ह इंग्लिश हा एक पार्ट आहे तो आहे आणि मग ट्रान्सलेशन अशी याची रचना केलेली आहे. जो नवीन भाग आता येणार आहे विद्यार्थ्यांना की ज्याचे प्रश्न त्यांनी कधी याच्या आधी सोडवलेले नाहीयेत, तर त्या नवीन भागात नेमकं काय काय अपेक्षित आहे येणार? आता लँग्वेज स्टडी मध्ये मी सांगितलं ना, लँग्वेज स्टडी हा नवीन पार्ट आहे. त्याच्यामध्ये होकॅब आणि ग्रामर याच्यावरतीच ऍक्टिव्हिटी आहेत. त्याच्यानंतर समरी रायटिंग हा 3ऱ्या प्रश्नामध्ये आलेला आहे, 4थ्या प्रश्नाद्वारे. त्याच्यामध्ये समरी रायटिंग आहे, पूर्ण पॅसेज दिलेला असेल, त्या पॅसेजचं समरी त्यांनी करणं हा एक नवीन आलेला आहे. त्याच्यानंतर लाईव्ह इंग्लिशमध्ये नवीन प्रकार आलेले आहेत. त्याच्यामध्ये 9वीचे जे काही 4 प्रकार आहेत आणि 10वीचे 4 असे 8 प्रकार आहेत. फॉर्म फिलिंग आहे, ईमेल रायटिंग आहे, वेब रायटिंग आहे, त्यानंतर रॅपिड रायटिंग दिलेले आहेत. असे त्यांना त्या पुस्तकामध्ये आम्ही इन्क्लूड केलेले आहेत की जेणेकरून ते प्रॅक्टिकल जीवनाशी संबंधित असे जोडण्यात येण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्यांच्या व्यावहारिक दृष्टिकोनातनं फायद्याचं शिक्षण दिलं जाते. एक समरीचा विषय आपण आता बोलत होतो, तर बऱ्याच मुलांना कळत नाही की समरी कशी लिहायची. मुलं काय करतात, त्या पॅरेग्राफ मधलीच 3-4 वाक्य ओढून खाली कॉपी पेस्ट करतात. ते समरी कशी लिहायची मुलांनी की जेणेकरून चांगले मार्क मिळू शकतील? हा, समरी रायटिंग म्हणजे तो जो काही पॅसेज दिलेला आहे आधी समरी रायटिंग बद्दल आधी एक असं आहे की कॉम्प्रेन्शनसाठी एक पॅसेज येणार आहे आणि नंतर समरी रायटिंग, हे दोघंही पॅसेज वेगवेगळे म्हणजे नसणार आहे. तो जो पॅसेज असेल त्या पॅसेजचं समरी रायटिंग दिलेलं आहे. कॉम्प्रेन्शनसाठी पॅसेज वेगळा असणार म्हणजे दिलेला असेल तो. त्यानंतर समरी रायटिंग करत असताना समरी रायटिंगसाठी वेगळ्या पॅसेज नसणार आहे, त्याच पॅसेजचं त्यांना करा. पण ते समरी रायटिंग करत असताना त्या मुलाने त्या पूर्ण पॅसेजचं ओव्हरऑल अंडरस्टँडिंग करणं गरजेचं आहे. जेव्हा समरी रायटिंग दिले जातं तर साधारणतः अशी कल्पना असते की एक आयडिया जी असते ती सब आयडियांमध्ये डिवाइड केलेली असते. विद्यार्थ्याने ती मेन आयडिया कन्सेप्ट लक्षात घ्यायची आणि सब पॉइंट्स महत्वाचे लक्षात घेऊन तेवढेच फक्त लक्षात दिले. त्या पॅसेजमध्ये लेखकाची जी मतं असतील, वैयक्तिक मतं असतील, उदाहरणं दिलेली असतील, ती सर्व त्याने काढून टाकायची आणि इम्पॉर्टन्स पॉइंट्स एकत्र करायचे. ते एकत्र केल्यानंतर त्याचं जे काही ग्रामरचं नॉलेज आहे त्या ग्रामरच्या नॉलेजने त्याने जे काही दिलेलं आहे ते शॉर्ट करता त्याला आलं पाहिजे. म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस असतील तर ते सिम्पल सेंटेन्सेसमध्ये त्याला करता आलं पाहिजे. क्लॉजेसचा वापर करता आला पाहिजे जेणेकरून ते शॉर्ट करता येईल. आता असं की बऱ्याच वर्षांनी मुलांना 100 मार्काचा पेपर येतो इंग्रजीसाठी. आता त्यांना तशी सवय नव्हती, 80 मार्काचा पेपर असायचा. तर 100 मार्काचा पेपर सोडवताना काय काळजी घ्यायची मुलांनी? टाइम मॅनेजमेंटचा आपण विचार केला तर? हां, टाइम मॅनेजमेंटचा जर विचार केला तर पहिला जो प्रश्न आहे लँग्वेज स्टडीचा, साधारणतः त्याला त्यामध्ये 20 सिंपल ऍक्टिव्हिटीज आहे, साधारणतः 15 मिनिटांमध्ये त्यांनी तो सोडवावा असं अपेक्षित आहे. सीन पॅसेजेस आहेत, एक सीन पॅसेजला जर 15 मिनिटं दिलेली आहेत तर त्या 15 मिनिटांमध्ये त्यांनी ती एक पॅसेज तो सोडवावा. म्हणजे 2 पॅसेजेसचा अर्धा तास त्याचा तिथं जातोय. त्यानंतर त्याला पोएट्री सेक्शन आहे, त्या पोएट्री सेक्शनमध्येही त्याला 15 मिनिटं आहेत. पोएट्रिक ॲप्रिसिएशन लिहायला 10 मिनिटं आहेत आणि ॲक्टिव्हिटी सोडवायला 5 मिनिटं आहेत. नंतर समरी रायटिंगमध्ये त्याने पॅसेज आणि समरी रायटिंग करायची, तिथेही त्याला 15 ते 20 मिनिटं आपण देऊ शकतो. रायटिंग स्किलला मात्र प्रत्येक रायटिंग स्किल जे आहे ते 15 मिनिटासाठी त्याने करावं. त्याने जर त्या मिनिटामध्ये तयारी केली तर 3 तासाचा पेपर त्याला आरामात होतो. लाईव्ह इंग्लिश सुद्धा त्याला आरामात 15 मिनिटांमध्ये लिहिता येईल. असं आहे की रायटिंग स्किलच्या बाबतीत असं होतं ना की मुलं भारंभार लिहून ठेवतात आणि मग त्यांची अपेक्षा असते की मी खूप जास्त लिहिलं तर आता मला चांगले मार्क पडायला पाहिजेत. तर ते तसं गणित नाहीच आहे माझ्या मते आम्हाला, की तुम्ही जितकं संक्षिप्त लिहाल, जितकं सुटसुटीत लिहाल तितकं चांगलं. तर मुलांना तुम्ही प्रत्येक रायटिंग स्किल मध्ये जे काही सेक्शन्स आहेत त्यानुसार टिप्स कशा द्याल? रायटिंग स्किलमध्ये बघा, आता रायटिंग स्किलमध्ये लेटर रायटिंग आहे, त्याच्यातला बदल पहिल्यांदा मी सांगेन. आधी रायटिंग स्किल आपण राईट हँडला लिहिलं जायचं, सर्व ॲड्रेस वगैरे आहे. आता नवीन फॉर्मॅटनुसार ते लेफ्ट अलाइन केलेलं आहे, ब्लॉक फॉर्मॅटनुसार आहे. म्हणजे ॲड्रेस विद्यार्थ्याने लेफ्ट साईडलाच लिहायचा आहे. ॲड्रेस लिहून गेल्यानंतर एक लाईन ब्लँक सोडायची आहे. त्याच्यानंतर ज्याला पत्र लिहायचं आहे किंवा ज्या सॅल्युएशन असेल ते टाकायचं, पुन्हा एक लाईन सोडून आणि मग त्याने ते पत्र लिहायचं. प्रत्येक एक पॅरेग्राफ नंतर एक लाईन सोडायचं. पत्र संपल्यानंतर पुन्हा एक लाईन सोडायची, तिथं
कन्क्लुडिंग लाईन्स असतील आणि ह्या पत्राच्या इन्स्ट्रक्शनमध्ये विद्यार्थ्याने स्वतःचं नाव नाही लिहायचंय, तर त्याला त्या इन्स्ट्रक्शनच दिलेली असेल, त्या इन्स्ट्रक्शनमध्ये जे नाव दिलेलं आहे, जो ऍड्रेस दिलाय तोच त्याला तिथं टाकायचा आहे. अच्छा. आधी अशी कल्पना होती की मुलांनी नावं लिहावीत, पण आता ते मॉडिफाईड करण्यात आलेलं आहे. नवीन सुधारित नियमानुसार विद्यार्थ्याने स्वतःचं नाव लिहायचं नाहीये, तर तिथं प्रश्नपत्रिकेमध्येच नाव दिलेलं असेल तेच वापरायचं आणि मुलांना ती सवय आहे. मराठी आणि हिंदीसाठी ते ऑलरेडी तसं करतायत. अच्छा. आणि हे सगळं किती ओळींमधनं मुलांनी मांडणं अपेक्षित आहे? ओळी महत्वाच्या नाहीयेत, हां. त्याने काय कंटेंट लिहिलंय, त्याची क्वालिटी काय आहेत, सर्व पॉईंट्स त्याने कव्हर केले की नाही हे पाहणं गरजेचं आहे. एक 3-4 लाईन कमी जास्त असल्या तरी चालतील, तो काय प्रश्न आहे. साधारणतः एक पेजमध्ये जरी त्याने लिहिलं तरी ते अपेक्षित आहे, पण ते व्यवस्थित असलं पाहिजे, एरर्स त्याच्यात नसाव्यात अशी अपेक्षित आहे. ऋतुजा पंडितनं आपल्याला फोन केला बोरिवलीवरनं. हाय ऋतुजा, तुझा काय प्रश्न आहे? लाईव्ह इंग्लिश काय प्रकार आहे? लाईव्ह इंग्लिश जी कॉन्सेप्ट आहे तर ती नेमकी काय आहे असं तिला विचारायचं आहे. हां, लाईव्ह इंग्लिश ही जी काही कन्सेप्ट आहे ही विद्यार्थ्याला प्रॅक्टिकली जीवनामध्ये कामाला यावं यासाठी ती दिलेली आहे. त्याच्यामध्ये 9वीसाठी 4 प्रकार दिलेले होते. रॅपर्स आहेत, कस्टमर केअर सर्व्हिस आहेत आणि त्यानंतर 10वीमध्ये सुद्धा दिलेले आहेत. ईमेल रायटिंग आहे, ब्लॉग रायटिंग आहे, तर ते त्या विद्यार्थ्यांना करता यावं. त्यासाठी वेब रायटिंग, PPT प्रेझेंटेशन आणि ईमेलसाठी विद्यार्थ्यांना तसं लिहिण्यासारखी काही येणार नाही, तर त्या जंबल सेंटेन्सेस असतील, ती जंबल सेंटेन्सेस त्यांनी सिक्वेन्सने लावावी अशी अपेक्षा आहे. एक उदाहरण देऊ शकता छोटंसं? म्हणजे PPT तयार करायची असतील तर पुस्तकामध्ये त्यांच्या सूचना दिलेल्या आहेत की पहिल्यांदा काय करणार, नंतर कम्प्युटर कसं सुरू करणार, नंतर त्या स्टेप्स काय आहे त्या सर्व दिलेल्या आहेत, पुस्तकातच दिलेल्या आहेत. त्याच क्रमाने उत्तरामध्ये आलेल्या पाहिजेत. त्या मात्र क्वेश्चन पेपरमध्ये ऍक्टिव्हिटी शीटमध्ये त्या जंबल्ड फॉर्ममध्ये असेल, विद्यार्थ्याने ते सिक्वेन्सला लावायचं आणि त्या पूर्ण करायच्या. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांना त्या फक्त उलटसुलट दिलेल्या असतील, उलटसुलट दिलेल्या. Yes. आणि पुन्हा एकदा आपण सांगूयात की 9वी मधलं काय येणार आहे या सेक्शन मध्ये आणि 10वीतलं काय काय आहे? त्यांच्या पुस्तकात ते ऑलरेडी दिलेलं आहे. कस्टमर केअर सर्व्हिस बाबत दिलेलं आहे, नंतर रॅपर्स म्हणून दिलेलं आहे, फॉर्म फिलिंग आहे. अशा प्रकारचे साधारणतः 7 ते 8 प्रकार त्याच्यामध्ये आहेत, ते लाईव्ह इंग्लिशला येणार. एक आता जर का आपण टाइम टेबलचा विचार केला तर जेमते 50 दिवस मुलांच्या हातात शिल्लक आहेत, तर इंग्रजी विषयाचा खास करून या 50 दिवसात कसा अभ्यास करायचा? ओके, विद्यार्थ्यांसाठी मी म्हणेन की एक टेक्निक आहे, त्या अभ्यासाचं टेक्निक आहे. एक आहे व्हर्टिकल स्टडी आणि हॉरिझॉन्टल स्टडी. व्हर्टिकल स्टडी म्हणजे तुमचं पुस्तकाची जी रचना आहे ती व्हर्टिकल स्टडीनुसार आहे. पहिल्यांदा वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आहे, चिटचॅट ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यानंतर टेक्स्ट आहे, वर्कशॉप आहे, नंतर सर्व A1, A2, A3 ॲक्टिव्हिटी हे व्हर्टिकल उभ्या पद्धतीने रचना झाल्यात, ज्याच्यामध्ये स्किल ग्रेडेड पद्धतीने डेव्हलप केलेली असतात. परंतु आता हा पूर्ण अभ्यास झालेला आहे विद्यार्थ्यांचा, पुस्तक संपलेलं आहे जवळजवळ. आता विद्यार्थ्यांनी आता हे जर केले त्यांनी ग्रेडेड पद्धती तर त्यांचे स्किल्स डेव्हलप होतात. पण आता विद्यार्थ्यांचे एक्झाम्स आलेले आहेत तर त्यांचा फोकस आहे पर्सेंटेजवर, तर त्यांनी या पद्धतीने आता अभ्यास न करता एक हॉरिझॉन्टल पद्धत आहे, त्या पद्धतीने जर यांनी अभ्यास केला तर यांचे निश्चित पर्सेंटेज वाढतील. ती हॉरिझॉन्टल पद्धत आपण सांगूच. आणखी एका विद्यार्थ्याचा फोन आलाय. जीत आपल्याशी बोलतोय मुंबईवरनं. नमस्कार जीत, काय प्रश्न आहे? माझा प्रश्न असा आहे की आपण पोएम अप्रिशिएशन लिहितो तर त्याच्यात अपेक्षित काय आणि टाइम मॅनेजमेंट म्हणजे किती यायला पाहिजे प्रत्येक पोएम अप्रिशिएशन आणि रायटिंग स्किल्सला टाइम? बर, पोएटिक अप्रिसिएशन मध्ये एक ऑलरेडी चार्ट्स पुस्तकामध्ये दिलेला आहे. टायटल विचारलं जाणार आहे की जे टायटल ऑलरेडी क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं असेल कवितेचं नाव, तेच पाहून त्याने लिहायचंय. कवी जो आहे कवीचंही नाव तिथं ऑलरेडी दिलेलं असणार आहे, ते पाहून त्या विद्यार्थ्यांनी तिथे लिहायचं आहे. त्यानंतर रायमिंग स्कीम विचारलेली असेल, फिगर ऑफ स्पीच विचारलेले असतील, ती जी कविता आहे तिची थीम काय आहे ते विद्यार्थ्याला, त्या कवितेतल्या कोणत्या लाईन्स आवडलेल्या आहेत त्या फेवरेट लाईन्स त्याने लिहायच्या आहेत आणि नंतर ती कविता त्याला का आवडली हे सुद्धा त्याला लिहायचे. असे साधारणतः 8 पॉईंट्स, 8 ते 9 पॉईंट्स आहेत. त्या पॉईंटची उत्तरे त्याने तिथे देणं अपेक्षित आहे. आणि किती वेळात त्याने हे पूर्ण करणं? एक साधारणतः 10 मिनिटांमध्ये पोएटिक अप्रिसिएशन झालं पाहिजे, कारण बाकीच्या गोष्टी फक्त पाहून लिहायच्या आहेत. पण हा जो प्रश्न आहे हा मेमरी बेस्ड आहे. आधी मेमरी बेस्ड त्याला काही गोष्टी त्याला आधी करून यावं लागेल, प्रिपरेशन. संकेत शिंपी आपल्याला पुढचा प्रश्न विचारतोय नंदुरबारवरनं. संकेत, हाय, नमस्कार, बोल, काय प्रश्न आहे? सर, ते लाईव्ह इंग्लिश मध्ये जर समजा आपल्याला हिल स्टेशन किंवा एखाद्या टुरिझम प्लेसची माहिती विचारली असेल तर ती आपण ऍडव्हर्टाइजमेंट नुसार लिहायची का पॉइंट नुसार लिहायची?
आवाज नाही. असं आहे की जर का लाईव्ह इंग्लिशमध्ये एखाद्या हिल स्टेशनची माहिती विचारलेली असेल तर ती बरं. कशी लिहायची? हां, तर एक लिफलेट नावाचा जो प्रकार आपल्या पुस्तकात दिलेला आहे त्या पद्धतीने त्या हिल स्टेशनला किंवा कुठे जायचं असेल तर हाऊ टू गो, वेअर टू स्टे असे पॉईंट्स पुस्तकात दिलेले आहेत. त्या पॉईंट्सनुसारच ॲक्टिव्हिटी शीटमध्ये त्यांना पद्धतीने विचारलं जाईल. त्या एक फॉर्मॅटनुसार त्याला ती उत्तरे द्यायची आहेत. म्हणजे जसं पुस्तकात दिलेलं आहे हां, त्यानुसार. पुस्तक. कारण काय आहे, जे टेक्स्टबुक जर बघितलं तर टेक्स्टबुक आणि ॲक्टिव्हिटी शीट ही त्या पुस्तकाचं रिफ्लेक्शन आहे. अच्छा. ह्या सर्व ॲक्टिव्हिटी पुस्तकातल्याच येणार आहेत, टेक्स्टबुक ओरिएंटेड आहेत. त्यामुळे काय दिले ते पुस्तकातनंच त्यांनी फॉलो करायचं. अजून त्याच्यासाठी मी सांगेन की ई बालभारती, आपल्या महाराष्ट्र शासनाने ई बालभारती वेबसाईटवरती 5 क्वेश्चन पेपर्स म्हणजे ॲक्टिव्हिटी शीट या विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीसाठी देणार आहेत. त्या जर ॲक्टिव्हिटी शीटचा यांनी जर पुरेपूर सराव करून घेतला तर यांच्या मनात जे काही डाऊट्स आहेत त्या आधीच क्लिअर होतील बोर्डाच्या परीक्षेला जायच्या आधी. तर ते करणं खूप गरजेचं आहे. हा, पुढचा फोन आपण घेऊयात. आशिष कांबळे आपल्याशी बोलतोय घाटकोपर वर्ध. आशिष, तुझा प्रश्न विचारशील. जर समर रायटिंग करायचं असेल तर नव्या रूपाने ते कसं होते? आता जो नवीन टाईप आलाय त्याचा समरी रायटिंगचा समरी रायटिंग नव्या पद्धतीनं करायचं तर ते कसं करायचं समरी रायटिंग? आपण बोललोय खरं तर. आधी ऑलरेडी हा प्रश्न आपण दिलेला आहे उत्तर, की त्यातले महत्वाचे पॉइंट्स आपल्याला घ्यावे लागणार आहे. एक मेन कन्सेप्ट असते, त्याच कन्सेप्टला कालांतरामध्ये त्याच्यामध्ये डेव्हलप केलेलं असतं. तर ते महत्वाचे जे काही पॉइंट्स आहेत ते पहिल्यांदा त्या विद्यार्थ्यांना अंडरस्टँडिंग करून घ्यावं लागेल. जे काही बाकीचे लेस इम्पॉर्टंट आहे ते काढून टाकावे लागतील पॉइंट्स, आणि जे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत तेच त्याने आपल्या कौशल्याने शॉर्ट करून ते लिहायचे. ती समरी रायटिंग आहे. आपण मगाशी म्हणत होतो की अगदी थोडे दिवस राहिले तर मुलांनी आता अभ्यास कसा करायचा. तुम्ही एक हॉरिझॉन्टल पद्धत सांगत होता, तर ती पद्धत काय आहे? हॉरिझॉन्टल पद्धत ही आहे की आपण जेव्हा व्हर्टिकल पद्धतीने करतो ते स्किल बेस्ड असते. हॉरिझॉन्टल पद्धतीने अभ्यास केला तर पर्सेंटेज वाढतात. ही फोकस स्टडी असतो. तर कसा, तर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, 5 प्रश्नपत्रिका आपल्या ॲक्टिव्हिटी शीट समोर ठेवायचे आहेत आणि त्यातला पहिलाच प्रश्न फक्त फोकस करा. 5ही प्रश्नपत्रिकेतला फक्त लँग्वेज स्टडी एका वेळेला त्याने करायला घ्यायचं. अच्छा. म्हणजे हा फोकस स्टडी होईल. का असं करायचं हॉरिझॉन्टल पद्धतीने? एका वेळेला जेव्हा तो 5ही ॲक्टिव्हिटी शीटमध्ये लँग्वेज स्टडी जेव्हा करेल तर तेव्हा त्याला क्लिअर आयडिया होईल की लँग्वेज स्टडीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न कसे कसे विचारले जातात, त्यांचा कशा पद्धतीने ते वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातील, त्यांचा कव्हरेज एरिया किती आहे, नेमकं काय अपेक्षित आहे, सर्व कक्षा त्याच्या त्या ठिकाणी रुंदावलेल्या असतील आणि त्याला त्यातल्या डिटेल्स आयडिया येईल. त्याच्यामध्ये त्याने काय करायचं, परत दुसरं टेक्निक त्याच्यामध्ये मला ऍड करायचंय. डिवाइड अँड रूल पॉलिसी त्यांनी करावी. डिवाइड अँड रूल पॉलिसीमध्ये काय, जे येतंय ते बाजूला ठेवायचंय, जे येत नाही त्याच्यावर फोकस करायचा, म्हणजे पर्सेंटेज वाढतील. एक्झॅक्टली, ही खूप छान टिप आहे. आणि म्हणजे असं खेळकर पद्धतीने आपण जो अभ्यास करतो ना, अगदी तसंच आहे. पुढचा फोन आपल्याला आलेला आहे. अनुराधा सोमवंशी आपल्याला लातूरवरनं प्रश्न विचारते. हाय अनुराधा, काय प्रश्न आहे? लाईव्ह इंग्लिश बद्दल प्रश्न विचारायचा मॅडम. लाईव्ह इंग्लिश बद्दल? हा, काय प्रश्न आहे तुझा? लाईव्ह इंग्लिश मला समजत नाही, शाळेत पण शिकवलं तरी. अच्छा. खास करून ना सर, मला तुला तेच विचारायचं आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची इंग्रजीच्या बाबतीत खूप मोठी अडचण होते. तर आता लाईव्ह इंग्लिश बद्दल सुद्धा आणि इतर त्या सगळ्या सेक्शनच्या बद्दल सुद्धा खास करून ग्रामीण मुलांना तुम्ही कसं मार्गदर्शन करा? लाईव्ह इंग्लिश हा प्रकार मुळात बऱ्याचदा त्याच्या नावावरनं असं वाटतं की मुलांना आपल्याला ऑनलाईन द्यावं लागेल की काय, अशी शंका निर्माण होते. तसं नाहीये. 9वी आणि 10वीच्या पुस्तकातनं ज्या काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या शिक्षकांनी वर्गामध्ये व्यवस्थित करून घेतल्यात, विद्यार्थ्यांकडनं वारंवार करून घेत. आताच मी हॉरिझॉन्टल पद्धतीने अभ्यास करायला सांगितलं. लँग्वेज स्टडीचा अभ्यास झाला की असा एक स्टेप्स जर खाली आला तर शेवटी लाईव्ह इंग्लिशचा प्रकार आहे. 5 क्वेश्चनमध्ये कोणकोणत्या प्रकारचं लाईव्ह इंग्लिश विचारलेलं आहे तेच जर एका वेळेला 5 प्रश्नपत्रिकेतल्या एका वेळेला लाईव्ह इंग्लिशच्या सर्व ॲक्टिव्हिटी करून घेतल्यात तर ही शंका विद्यार्थ्यांची राहणार नाही. त्याच्यामध्ये आयडियाज क्लिअर होतील. आणि यांनी एक टाइम टेबल शेड्यूल तयार करावं की रोज माझं रोज एक लाईव्ह इंग्लिश मी दररोज एक लाईव्ह इंग्लिश मी करणार. अच्छा, म्हणजे तो फोकस स्टडी होईल. हिची अजून एक समस्या अशी होती अनुराधाची की तिला कळतच नाही, म्हणजे शाळेत शिकवलं तरी कळत नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे काही विद्यार्थ्यांची अशी जेन्युइन अडचण असते खरं तर. तर तिला काही पर्याय आहे का मग? तिला पर्याय हा आहे प्रॅक्टिस करणं. ज्या ठिकाणी तिला येत नाही त्या ठिकाणी शिक्षकाची मदत घेणं किंवा वर्गात हुशार विद्यार्थी असेल त्यांची मदत घेऊन आणि प्रॅक्टिस, या जे काही SSC बोर्डामार्फत क्वेश्चन पेपर दिलेले जाणार आहात त्यांच्यामार्फत किंवा त्यांच्या लोकल लेव्हलला काही गायडन्स लेक्चर या
कालावधीमध्ये प्रत्येक शाळेत घेतली जातात व्याख्यानमाला म्हणून. त्या शिक्षकांची मदत त्या ठिकाणी ते घेऊ शकतात. प्रॅक्टिस करणं हे महत्वाचं आहे. पुस्तकात सर्व डिटेल्स दिलेले आहेत, त्या पद्धतीने जर तिने केलं तर मला नाही वाटत तिला काय अडचण येईल. अभिजय लाटे आपल्याला पुढचा प्रश्न विचारतो त्याच्या मनातला मुंबईवरनं. अभिजय बोल, काय प्रश्न आहे? रायटिंग स्किल जे येणार आहे ते 40 मार्क्सचे म्हणजे कोणत्या पार्ट मध्ये येणार आहे असा माझा प्रश्न होता. नाही, पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये तो प्रकार आहे. विद्यार्थ्यांना तो विचार करायची गरज नाहीये 40 कुठे आहेत, 40 कुठे आहेत. त्या ऍक्टिव्हिटी तशा सेट केलेल्या आहेत बरोबर. त्यामुळे तो विचार करण्याची गरज नाही. फक्त डिझाईन करताना आम्ही हा विचार केला होता की वीकेस्ट स्टुडंट सुद्धा जे असतील त्यांना सुद्धा या प्रश्नपत्रिकेमध्ये सहज मार्क्स मिळतील असं ते प्लॅनिंग केलेलं आहे. पुढचा फोन घेऊयात. आर्य आपल्याला प्रश्न विचारतोय अलिबागवरनं. हाय आर्य, काय प्रश्न आहे? जर फिगर पोएम मध्ये फिगर ऑफ स्पीच जर 2 किंवा 3 असतील तर त्यातलं नेमकं कुठलं लिहायचं? अच्छा, कुठलीही एकच फिगर ऑफ स्पीच लिहायची. कवितेमध्ये भरपूर फिगर ऑफ स्पीच असतात. एकाच मार्काला तो प्रश्न आहे. तर कुठलीही एक फिगर ऑफ स्पीच तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहे. तिचं नाव लिहायचं आहे की ही फिगर ऑफ स्पीच आहे. फक्त नाव लिहायचं. शाळांमधला अभ्यासक्रम तर आता जवळजवळ संपलेला आलेला आहे. तर मुलांनी आता कशावर भर देण्याची गरज आहे? म्हणजे सतत लिहिण्यावर, कारण 100 मार्काचा पेपर लिहिणं काही खाऊ नाहीये. तर लिहिण्याची प्रॅक्टिस करणं पण किती महत्वाचं आहे? हो, लिहिण्याची प्रॅक्टिस आहे. कारण शेवटी आफ्टर ऑल ही आपली रिटन एक्झाम आहे आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं आहे. त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी असं सांगेन, मुलांनी टाइम टेबल तयार करावं. मंडे टू संडे पर्यंत पहिल्यांदा रायटिंग स्किल, जे काही रायटिंग स्किलचे जेवढे प्रकार आहेत, पहिल्यांदा लेटर, म्हणजे सोमवारी आपण लेटर घेतलंय, मंगळवारी तुम्ही दुसऱ्या प्रकार त्यातलं काय हे असेल, स्पीच असेल किंवा डायलॉग रायटिंग असेल, जेवढे रायटिंग स्किल आहे तेवढे रायटिंग स्किल त्याच्यामध्ये सेट करणं गरजेचं आहे. म्हणजे दररोज 15 ते 20 मिनिटं त्या पर्टिक्युलर रायटिंग स्किलवरती त्याने खर्च करणं गरजेचंच आहे. तरच त्याला त्याच्यातली आयडियाज होईल. बऱ्याचदा मुलांचा गैरसमज असा असतो, हो हे मी वाचलेलं आहे, जेव्हा परीक्षेला येईल तेव्हा मी करून घेईल, आणि मग काय होतं त्यावेळेला काही आठवत नाही. त्यासाठी यांनी दररोज रायटिंग स्किलची प्रॅक्टिस करणं. रायटिंग स्किलची प्रॅक्टिस करण्यासाठी, रायटिंग स्किल डेव्हलप होण्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज 2 ते 3 पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स डेव्हलप केली पाहिजेत. कारण पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन ही प्रायमरी स्टेज आहे रायटिंग स्किलची. एकदम मुलांना पेजवर लिहिता येत नाही, पण पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन 4 ते 5 लाईनीत लिहायचे असतात. ते जर त्यांनी रोज थोडे थोडे डेव्हलप करायला घेतलं तर हळूहळू त्यांचं रायटिंग स्किल डेव्हलप होतं. श्रेया तावडे अलिबागवरनं आपल्याला पुढचा प्रश्न विचारते. पालघरवरनं पुढचा प्रश्न विचारते. श्रेया, हाय, बोल, काय प्रश्न आहे तुझा? मला असं विचारायचंय की ऍक्च्युली कोणत्या टाईपचं ग्रामर येणार आहे? अच्छा, कोणत्या टाईपचं ग्रामर येणार आहे? बघा, आपलं असं फिक्स ग्रामर या ठिकाणी कुठलेच नाहीये. साधारणतः 8वी पासून, म्हणजे एक 7वी 8वी पासूनचे जे काही ग्रामर आलेलं आहे तेच ग्रामर आपल्याला 10वी मध्ये पर्यंत आहे. तर ते सर्व प्रकार आपल्याला घ्यायचं. याच्यासाठी मी एक सोपी पद्धत सांगणार ग्रामरची, त्या पद्धतीने गेला. आता साधारणतः एक 50-55 दिवस राहिले, साधारणतः 50 दिवस राहिले, तर शेवटच्या क्षणी ग्रामरचा अभ्यास कसा करायचा. त्याच्यामध्ये मी आधी म्हटलं की डिवाइड अँड रूल पॉलिसी पाहिजे. जे काही सारखं ग्रामर आहे ते एका वेळेला करायचं. उदाहरणार्थ ॲज, वेन, ॲज सून ॲज, नो सून, हार्डली वेन, यांचे रूल्स रेग्युलेशन सारखी आहेत. तर एका वेळेला हे केलं की एक वाक्य घेतलं की हे 5 प्रकार लगेच होतात. अँड, बोथ अँड, नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज वेल ॲज, नायदर नॉर, आयदर ऑर, हे एकाच कॅटेगरीतले. हे असं जर यांनी असेंबल केलीत आणि त्याच्यात जर ती व्याकरणाचा प्रॅक्टिस केला तर यांना सर्व प्रकारचे व्याकरण अतिशय सोप्या पद्धतीने येतात. टेक्निक्सवर यांनी जर भर दिला तर उत्तर पटापट येतात विद्यार्थ्यांना. साधारणतः 7वी पासून आपण जे ग्रामर शिकलो तेच आपल्याला पुढे विचारलं जाणार आहे. फोकस जो असणार आहे टेन्सेसवर असेल, व्हॉइस असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, स्पीच असेल, याच्यावरती जास्तीत जास्त फोकस असतो. टेन्सेसवर असणार आहे. पुढचा फोन बुलढाण्यावरनं आला आपल्याला, रणजितचा. रणजित, विचार, तुझा काय प्रश्न आहे? हा, हॅलो सर. जे ऍप्रिशिएशन येणार आहे ते मी पॅरेग्राफ फॉर्म मध्ये लिहायचंय का स्टेप वाईज लिहायचंय? अच्छा, व्हेरी गुड. जेव्हा ट्रेनिंग्स दिली गेलीत ना तेव्हा प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांना कन्सेप्ट नोट SSC बोर्डामार्फत दिलेल्या होत्या आणि त्या कन्सेप्ट नोटमध्ये हे क्लिअर म्हटलेलं आहे, व्हर्नॅक्युलर मीडियमची जी काही विद्यार्थी आहे त्यांनी ते टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहिलं तरी चालणार आहे. मार्कांवर काही फरक पडणार नाहीये. हुशार विद्यार्थी असेल तर तो आपल्या पॅरेग्राफ फॉर्ममध्ये लिहिलं तरी चालेल, पण त्याच्यामध्ये मिस्टेक झाल्या तर मार्क जाऊ शकतात. अच्छा, हां.
एवढी काळजी घ्यायचं तुम्ही टॅब्युलर म्हणजे टायटल विचारलं तिथं डॅश करून डायरेक्ट त्या कवितेचं बास्केट फुल मूनलाईट एवढं लिहिलं तरी मार्क मिळतील, मार्क जाणार नाहीत. ओके. पण असं लिहिणं द टायटल ऑफ दिस पोएम इज बास्केटफुल मूनलाईट तरी मार्क मिळतील. पण हे लिहित असताना जर ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाली तर कदाचित मार्क जाण्याची शक्यता आहे. तर मग आपण तो चान्स कशाला गमवायचा. त्यामुळे टेक द फुल ॲडव्हान्टेजेस ऑफ द कन्सेप्ट नोट. जिथे जिथे पूर्ण मार्क मिळण्याची शक्यता आहे तिथे ते पूर्ण मार्क मिळवायलाच हवे. श्रावणीचा फोन आपण एक शेवटचा घेऊयात. श्रावणी बोल, काय प्रश्न आहे तुझा? आमचा प्रश्न आहे की पर्सनल रिस्पॉन्स मध्ये 2 आउट ऑफ 2 मार्क्स कसे पडतील आपल्याला? येस, व्हेरी गुड, व्हेरी नाईस क्वेश्चन. सर्व महाराष्ट्रावर बऱ्याच विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न आहे की जे काही पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स असतात त्याला पैकीच्या पैकी मार्क्स जनरली मिळत नाहीत, कारण त्याचा जो बेस आहे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनचा तो विद्यार्थ्यांना माहीत नसतो. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन कशासाठी विचारलेला आहे, त्याचं टेस्टिंग काय करतं. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन हा तुमचा होकॅप टेस्ट करतो, म्हणजे वर्ड रजिस्टर. उदाहरणार्थ मेडिकलशी रिलेटेड जर विचारलं असेल तर त्याच्याशी रिलेटेड इतर शब्द तुम्हाला येत आहेत की नाही ही त्यामधली एक आयडिया असते, म्हणजे होकॅप टेस्टिंग असतं. दुसरं सेंटेन्स स्ट्रक्चर, विद्यार्थ्याने करता क्रियापद कर्म हे व्यवस्थित लिहिलंय की नाही, सेंटेन्स स्ट्रक्चर त्याला बरोबर करता आलंय की नाही हे चेक केलं जातं. त्यानंतर ग्रामर, त्याने ग्रॅमॅटिकली करेक्ट लिहिलंय की नाही तो एक तिसरा मुद्दा असतो. चौथा महत्वाचा मुद्दा आहे की जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं लॉजिकल थिंकिंग काय आहे हे टेस्ट केलं जातं. आणि पाचवा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, जे लॉजिकल थिंकिंग दिलेलं आहे त्याला तुमचं जस्टिफिकेशन काय आहे ते जस्टिफिकेशनला मार्क्स आहेत. या 5 स्टेप्सवरती जर तुमचं उत्तर असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील, फक्त ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स त्याच्यात व्हायला नको. लॉजिकल थिंकिंगमध्ये तुम्ही होकारात्मक किंवा नकारात्मक दोघेही उत्तर देऊ शकतात, पण तुमचं जस्टिफिकेशन करेक्ट असणं गरजेचं आहे. सर, अगदी कमीत कमी वेळात तुम्ही विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त टिप्स दिलेल्या आहेत. म्हणजे एक वर्षभराची रिव्हिजन कदाचित मुलांची या अर्ध्या तासामध्ये झाली आणि आशा आहे की आपण त्यांच्या बऱ्याचशा शंकांचं निरसन करू शकलेलो आहोत. इंग्रजी विषयाबद्दल मोलाचं मार्गदर्शन तुम्ही केलं, आज वेळ दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.